जागा आहे म्हणतो. माझ्यासारख्या बाईला तिथं चल म्हणायला घाबरला नाही. किती पोरी नासवेल हा कुत्रा आणि किती पोरांचं आयुष्य बर्बाद करेल. त्या वनिता अग्रवाल मॅडमला छम्मक छल्लू म्हणतो. तिच्यासारखे कपडे मला घालायला म्हणतो. तिचे कपडे घातले की मीही छम्मक छल्लू. तिच्याशी जमलं तर मास्तरला मारीन, माझ्याशी जमला तर माझ्या भावाला मारीन. आणि कुत्रा माझ्याशी किती घाण बोलतो. नको ही घाण कॉलेजमध्ये. बरं झालं मी रेकॉर्ड आणलंय. पाहू काय दिवे लावले आहेत. भेटले सकाळी, तेव्हाच पेटली होती. घाणेरडा बोलत होता. थांबली, पाहिलं उस्मानबरोबर गेला म्हटलं. दुसऱ्या तासाला येईल, लक्ष ठेवलं. मन लागत नव्हतं. थेट दुसऱ्या वर्षाची प्रवेश यादी मागवली. कुत्र्याचे रेकॉर्ड घेऊन आलीये. पाहते कॉलेजामधून कसा काढायचा. पहिले फ्रेश होते. डोक्याचं दही केलं या माणसांनं. चल कुंदा, किती वाया गेलेली केस आहे ही. फ्रेश होते आणि अर्जुनचं रेकॉर्ड वाचते. अर्जुन रमाकांत हरणे. नावात काहीतरी ओळखीचं वाटतं. डोक्यावर जोर देते. आठवतं, 7 वर्षापूर्वीचा विद्यार्थी अभिमन्यू रमाकांत हरणे. किती सहन करावं लागलं होतं तिला या अभिमन्यूमुळे. पण आता सर्व जखमा भरल्यासारखं वाटत असताना अर्जुनमुळे तो तिला आठवला होता. 7 वर्ष झाली होती. अभिमन्यू हा तिच्या कॉलेजचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता, पण त्याची नुसती आठवणही तिला बेचैन करत होती. आणखी मुलं मी त्या अभिमन्यूसारखी होऊ देणार नाही, म्हणून या अर्जुनला घरी पाठवावंच लागेल. अर्जुनची प्रवेश कागदपत्र उघडते. अर्जुन रमाकांत हरणे, वडील सरिता रमाकांत हरणे, आई. हे काय? 52% मार्क, 10वी, वर्ष 2005. डिप्लोमा 54% मार्क, वर्ष 2009. पुढचं काही नाही. 18 वर्ष झाली 10वी करून आणि डिप्लोमा करूनही 14 वर्ष झाली. खोटारडा. 35 वर्षाचा आहे तरी शिकतो, खोटं बोलतो, मुलींप्रमाणे वय लपवतो. मी 35ची 40ची म्हणतो. हे काय प्रवेश देण्याबद्दल चिठ्ठी? कोणाची आहे? स्पेशल स्टेटस, संपर्क माहिती, फोन नंबर. फक्त कुंदाला नंबर पाहिल्यावर कळायला वेळ लागला नाही. तो प्रतापचा नंबर होता. प्रताप, कुंदाचा मोठा भाऊ. वरवर सामान्य असणारा तिचा भाऊ गुप्तहेर विभागाचा सिनियर इन्स्पेक्टर होता. परिवाराव्यतिरिक्त कोणालाही त्याची माहिती नव्हती. पण प्रश्न होता, दादानं अर्जुनला कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन का दिला? रागात असलेली कुंदा लगेच तिचा मोठा भाऊ म्हणजे प्रतापला फोन लावते.